नमस्कार मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्रातल्या राज्यासाठी, महाराष्ट्रातल्या तरुण पिढीसाठी, महाराष्ट्रातल्या यंग स्टार पिढीसाठी, महाराष्ट्रातल्या गोरगरिबासाठी एवढ्याशा पोराला भीक मागायला होते तिथे जाई बाबा. ही पोरगं कमीत कमी 2-3-4-5 वर्षाचं असून ह्याला भीक मागायला होते. म्हणजे हे पोरगं माझ्या जवळ आले. आम्ही म्हणतोय मुलांना ह्याने शाळेत पाठवायला पाहिजे, चांगली शिकवून द्यायला पाहिजे. महाराष्ट्रात किती भ्रष्टाचार चालला, किती अत्याचार. स्वतःच आहे बाप ह्या पोराचं खेळायचं वय असून ह्या पोराला भीक मागायला होते, ते पैसे मागायला होते, ते चांगलं संस्कार द्यावं, चांगली शाळा शिकवावं महाराष्ट्रातल्या राज्यासाठी, महाराष्ट्रातल्या तरुणांसाठी, महाराष्ट्रातल्या युवकांसाठी, महाराष्ट्रातल्या पिढीसाठी. महाराष्ट्रातली ही गरिबी माणसाची वाईट देत असते. एवढ्याच्या पोराला भीक मागायला होते. भीक मागा बघा, पोरं किती वर्षाचा, 5 वर्षाचा. आता तर चांगले जातो, किती मदत करायला लागले महाराष्ट्रातल्या जनतेला. बल्ले दिग्गज बातमी केले. आता तुम्ही नॉमिनेट करायचं, सपोर्ट करायचं हो का. हे पोरं रडते, आईबाप भीक मागायला होते म्हणून, ते काय भीक मागायला होते म्हणून रडते. तिथे आई बापू म्हणजे हे काय चाललंय, काय महाराष्ट्रात आईबापाने पण काळजी घ्यायला पाहिजे. बारक्या मुलाला भीक मागायला होणे, आपण कुठं तर काम करावं, कुठं तर धंदा करावं, पोरांना शाळा शिकावं, चांगले संस्कार द्यावं, चांगलं हे करावं. जय हिंद, जय महाराष्ट्र.